मित्रांनो, मी गणेश साळकर फ्रॉम म्युझिशियन गणेश आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतोय। सर्वांना सर्वप्रथम साईराम। आणि आज आपला मोरिया बीट्सचा बऱ्याच दिवसांनी काम आहे, ते म्हणजे वेस्टिन हॉटेल पवईला हॉटेलमध्ये आपल्याला वादन आहे। त्या ठिकाणी एंगेजमेंट, हळद आणि लग्न सगळं एकदम आहे। लेट नाईट ऑर्डर आहे आपल्याला आणि आता वाजलेत 8:30 9:30 वाजेपर्यंत आपल्याला तिथे सुरू करायचं आणि लेट नाईट कॉल आहे, त्यामुळे लेटच निघतोय आपण। तर खूप मस्त मजा येणार आहे। आणि हे जे ब्लॅक टी शर्ट बघताय ते समोरच्या पार्टीवाल्यांनीच आपल्याला दिले। त्यांनी सांगितलं की टी शर्ट्स तुम्हाला आमच्याकडून असतील, तर मग साईज वगैरे दिलेलं, तर साईज तर थोडा घपला इकडे तिकडे झालाय। तर सगळे पोरं जरा कावरी बावरी झालेत, फिटिंगला देत आहे, कोण कसं काय 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 करून घेत आहे। भारी मजा येणार आहे। ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि मित्रांनो जरा ब्लॉगला कमेंट करा, ब्लॉग आपले कसे वाटतात आणि तुम्ही कुठून कुठून ब्लॉग बघताय ते सुद्धा सांगत जावा, म्हणजे आपल्याला कसं खूप भारी वाटतं। मला इंस्टाग्रामवर मेसेज येतात, तसंच त्याचप्रमाणे ब्लॉगवरती सुद्धा कमेंट्स करत जावा, जेणेकरून आपल्याला सुद्धा खूप भारी वाटेल। आपल्या ग्रुपला पण खूप छान वाटतं, ते लोक सांगतात मला की कमेंट्स आल्या, घुंगरू बघितली की नाही असं तसं, तर खूप भारी वाटतं। तर बघूया, धावपळ सुरू आहे, सगळी टेम्पोची वाट बघतोय, सामान वगैरे सर्व काढून ठेवलंय। तर बघूया आजचा ब्लॉग कसा बनतोय, मजा मस्ती तर होत राहील। तर बघूया, आपण डायरेक्ट बाहेर जाताना सामान टेम्पोमध्ये भरताना भेटू। तर आपला टेम्पो आलाय, आपण इन्स्ट्रुमेंट भरतोय। सूर्या का पण आले हो, चला पार्टी करूया परत गोव्यावाली। अजून टी शर्ट चेकिंगच चालू आहे। टी शर्टचे लय मोठे प्रॉब्लेम झालेत, लय म्हणजे लय प्रॉब्लेम झाले। पब्लिकने आपापले पण घातलेत, मग त्याच्यात काय करणार आता। चला इन्स्ट्रुमेंट पॅक करूया। तर आपण पोहोचलोय वेस्टिन हॉटेलमध्ये। काय बायलांना घेऊन आलोय तसं आलं आपण बोलतो। इथे फुल नाकाबंदी आहे, चेकिंग आहे, चेक पॉइंट आहे, चेकिंग पॉइंट आहे। आतमध्ये बसूया आणि भेटू पुढे। फुल चेकिंग चेकिंग चेकिंग। तर आपण पोहोचलोय हॉटेलच्या समोर। हे बघा, हेच ते वेस्टर्न हॉटेल। चेकिंग बिकिंग फुल जोरदार आहे। आता जायचंय आधार कार्ड घेऊन पास बनवायला, आतमध्ये पास बनवूया आणि तरच मग आपल्याला आतमध्ये एंट्री मिळेल। कसं ताज हॉटेल आहे, हा सेम ताज हॉटेल आहे, तसंच आहे, त्याच लेवलमध्ये येतं। तिसरा काय चौथ्या नंबरला काहीतरी असा विषय आहे। सुलतान कर दे चढाई। काय आयडी प्रूफ पाहिजे ना, आधार कार्ड लागेल। टेम्पो तिथे लावलाय, अजून आपल्याला थांबायला सांगितलंय। हॉटेल तो देखो भाई, सगळे वेटिंग लिस्ट मध्ये आहेत, सब ब्लॅक आर्मी, सगळे सगळे ब्लॅक आहेत। तर बघूया, त्यांचा कॉल आला की टेम्पो डायरेक्ट आतमध्ये नेणार, इन्स्ट्रुमेंट सगळे उतरवणार। काय माळे किती असते मोज ना, पट्टे आहेत ना। का घुंगरू का खुश झाला। तर बघूया काय पुढे। शुक्राची चांदणी बस झालं ना, बस ना आता, तुझं कुठे चांदण्या शोधतोय। मित्रांनो गेट पास बनवायला गेले आहेत, पण अशी खबर आली आहे की 12 पण वाजू शकतात वाजवायला घ्यायला, कारण की दुसरा बँड सुद्धा आहे, पण ते लोक अजूनपर्यंत आलेच नाही आहेत। तर मग बघू, 12 पण वाजू शकतात चालू करायला। पोपट फुल फॉर्म में कंटिन्यू। तर मग आता बघूया काय विषय होतोय। अजून आपण बाहेरच आहे, गेट पास बनवून अजून आला नाही आहे, तर गेट पास बनवायला पण टाइमच लागतो। अंकल फुल बघताय रे, क्या कर रहा है। अच्छा ओके ओके, अलाउड नहीं है पूरा। यहाँ पर जितने एक कीड़ा यहाँ घूमेगा तभी वहाँ दिखेगा सिटी। अच्छा, ब्लॉग को थोड़ी ना मनाई रहेंगी। हाँ अंकल, फोटो वीटो सब निकाल सकते हैं अपन इधर, ऐसा कैसा। हाँ जगह निकालो, बनाओ, उधर जाओ। अरे तो क्या, अरे इधर लाईट आहे ना, तो अभी कैसा विषय। चला आपले पास आलेत आणि अंड्या बोलतो भाई, एकाकडे जरी पास नसेल आणि पास हरवला तर काय फाईन लागणार। किती रुपये। 500 कमीत कमी आहे, जर जास्तच काय झालं तर फाईन वाढणार। सही आहे भाई। हा आपला गेट आहे, आपला टेम्पो तिथे उभा आहे आणि आता पटापट बघू। इथे पण एक पास बनणार आहे, काहीतरी आयडी बनेल आणि त्यानंतर मग आपल्याला आतमध्ये आयडी बनणार। बॅक साईडला आलो आहे, एंट्री तिथून अशी होणार आहे आणि हे आहे वेस्ट एंड। पब्लिक सगळी वेटिंगला आहे आपली, अंधार आहे इथे, जरा समजून घ्या। तर सगळ्यांनीच घातलंय, सगळ्यांनी आधीच काळं घातलंय। डाकू गँगसिंग हा आमचा लीडर। हा कुठे दरवाजे तोडायचे असतील, काय तोडायचं असेल तर सांगा, आम्ही सगळी CID ची गँग आहे। आमचा दया आहे, ब्लॅक कमांडो अंड्या आमचा दया, ब्लॅक कमांडोज आहेत सगळे। आणि आपला पवई तलाव, ये हाय वेस्टिन हॉटेल, हे आय वेस्टिन हॉटेलला आयलो।
मित्रांनो, मी आणि गणू चाललो आतमध्ये पाणी आणायला. तर बाहेर पब्लिक बसली आहे, आपला टाइम लेट्स आहे त्यामुळे आणि आतमध्ये ना सुफी नाईट चालू आहे. सुफी नाईट म्हणजे आम्हाला पण माहिती नव्हतं, इथे आल्यावर माहिती पडलं की कवाले आहेत आतमध्ये, दिल्लीवरून आलेत. तर आपण पण बघूया जाऊन काय विषय आहे. तुम्हाला छोटंसं क्लिप दाखवेन. बाकी इकडे उद्याचं दुपारचं सेटचं काम चालू आहे बाई. आतमध्ये गेलेलो पण ना तिकडे जाऊन बाई गपचूप बाहेर आलो परत. पाणी तर काय आणलं नाही. आणि हे आतमध्ये कोण भुवन बाम. हा बाम, भुवन बाम आलाय तिकडे भाई. शॉर्ट आहे भाई. फोटोशूट जोरातच करतायत रे भाई. भुवन बाम आलाय तिकडे भाई. बाम लावा झंडू बाबांनी गावा गाव. ह्याचा ऐका ना, हे नाश्ता आला आपला. हा आपला पर्सनली नाश्ता आलाय. आपण नाश्ता करू. आपल्याला आतमध्ये सुद्धा आहे पण ते नंतरचं नंतर. आधी आपण आपला नाश्ता करून घेऊ. की त्यांनी तिथे हे ठेवलेलं ना, ते हळदीच वाटत होते. हा तर चला फायनली आता आपल्याला वाजवायला जायचं आहे. वाजलेत किती तुम्हाला दाखवतो. हे मोबाईल दिखा, टाइम दिखा, टाइम दिखा, मोबाईल दिखा. वाजले आहेत 11:40 11:40 झाल्यात बघा. आणि 11:40 बरोबर प्रॉपर 6 तारीख. म्हणजे ती 7 पण होऊ शकते. आता आपल्याला इथे जायचंय वाजवायला. ब्लर हो ते बोलते 2 ते 6 वाजवायचं. 2 ते 6 2 ते 6 रात्री 2 ते 6 पर्यंत वाजवायचंय. काय नाही, जा ना, जा राईट मार. पुढून राईट मार. हा जा. हा मग ते आतमध्ये संगीत चालू आहे. कशाला तिथे चाललाय? हे येणार काय रे हा? आपले ह्याचे सामान इथे, मग आपले बॅग आतमध्ये संगीत चालू आहे भावा. तर आपल्याला आता आतमध्ये बोलवलंय आणि आपल्याला आता वाजवायला घ्यायचंय. नाही दिसत आहे यार. खूप मजा येणार आहे. आवाज तर फुल. दिलरुबा चल ना, बघू ना कुठे. मी ठेवतोय, बघू ना कुठे. चल कपशी ठेवतो, जाऊन काय करत नाही. थंडेलो यो झोप आली. घडी आले काय रे? आपण सेटअप करायला घेतला आणि आज स्टेजवर आपल्याला वाजवायचं आहे. सेटअप जस्ट कवाली संपली आहे, त्यांचं पण पॅकअप चालू आहे तिकडे. आपण इथे सेटअप लावायला घेतला आहे. गाण्याची कैसा लग रहा है भाई? ऑसम. तर इकडे आपला सेटअप चालू आहे. ह्या भावाचा इथला सेटअप निघाला. हे स्टेज निघालं की आपल्याला इथे आपला सेटअप करायचा आहे. प्रमय पण आला भाई डायरेक्ट कामावरून आता. आणि असं काहीचं बाहेर. ओ हो माय गॉड. ते लोक वाटच बघतात कधी बँजो वाजतोय. धिंगारा. तर आपला सेटअप पण डन झाला आहे. मस्त 3 रोटो, 2 कीबोर्ड. आमचे मॅनेजमेंट. मस्त सेटअप वाटतं आजचा, एक नंबर. तर आपला सेटअप फायनल व्हायला आला आणि वाजलेत बघा किती. 1:45 वाजता आपण वाजवायला घेतोय. अंड्याला अशी पट्टी लावणार आता. हा आपण डायरेक्ट वाजवतानाच भेटूया.
पॅकअप होईल. वाजलेत बघा किती, 2:10. भेटला मला टाईम ऑपरेटर. तर बघूया, आपलं वाजवून झालं आहे. मोबाईल पडतं लो. हां मस्त. ह्या लोकांनी तर मजा केली आहे. वाजवण्यापेक्षा ह्याच्यात मजा लय भारी आहे म्हणतात. काय गौरव? जाम मजा येते त्याच्यात आहे ना. तर बघूया, आता जेवायला जाऊ. जेवताना भेटू आणि मग व्लॉग एंड. जास्त लांबवूया नको. तर या जेवायला आपण जेवायला बसलो. आपलं झालं आहे पॅकअप. सात्विक जेवण. हायफाय वाटतं आम्हाला. सात्विक जेवण. सात्विक जेवण. अटलसे तू या. झोप येते सगळ्यांना मजबूत आहे ना. तर आजचा असा काहीसा ब्लॉग होता. खूप मजा आली. छान मस्त मजा केली. बाहेर आपण वेटिंगला होतो कारण की ते जे कव्वाली चालू होती आतमध्ये ते लोक दिल्लीवरून आलेले. त्यांना त्यांनी दिल्लीवरून बोलवलेलं. डायलॉग आहे. नाही मी काय बोललोच नाही. बोल काय बोलत जिंदगी सफर जाएगी. बोलतो आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त लग्न नाही केलं पाहिजे. 2 महिने झाले लग्न करून आणि म्हणतो आयुष्य खूप सुंदर आहे पण लग्न नाही केलं पाहिजे. तर असं काहीसं एन्जॉयमेंट झालं. खूप जेवण वगैरे पण छान होतं. मस्त वाटलं. ते लोकांनी पण एन्जॉय केलं. तुम्ही लोकांनी तर बघितलं. आणि सेटअप तर खूप छान वाटत होता कारण आपल्याला स्टेज मिळालेला आज. तर असा काहीसा ब्लॉग होता. आणि मित्रांनो कमेंट नक्की करा कसा वाटला आजचा बँड. एकदम विदाऊट साऊंड सिस्टीम साऊंडसारखं वाटत होतं एकदम, कारण इथे आवाज घुमतो. तर चला आता ब्लॉग एंड करूया. जर चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपले सर्व व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. टाटा बाय बाय. टेक केअर. ओम साईराम.